नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला मोदक दाखवणार आहे. तर मोदकच काय दाखवणार आहे, तर मोदकाचं मी पीठ वापरणार नाही, अख्ख्या तांदळापासून मोदक बनवणार आहे. तर कशी बनवणार आहे पहा. इथे तांदूळ घेतलेले आहे आणि पहा, तांदूळ कुठलेही घ्या तुम्ही, राशनचे तांदूळ घ्या किंवा तुम्ही बासमती तुकडा घ्या किंवा कोलम घ्या किंवा वाडा कोलम घे, म्हणजे कुठलेही घ्या किंवा इंद्रायणी घ्या, आंबेमोहर घ्या. कुठलेही तांदूळ घेतले तर काही फरक नाही, फक्त त्याच्यात ही जिन्नस घालायला लागणार आहे त्याच्यात. तर हे पहा, साबुदाणे घालायला लागणार आहे त्याच्यात. तर हे तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ 1 वाटी असली ना 1 चमचा भरून साबुदाणे घालायचे. तर ही माझ्याकडे 1-1.5 वाटी तांदूळ आहेत तसे. तर मी आता भिजत घालणार आहे. 1 वाटी 1 चमचा भरून चांगला मोठा मी साबुदाणे टाकलेले आहे. तर हे भिजत घालायचे 1 घंटाभर. 1 घंटा भिजत घातलं, तोपर्यंत भिजतात आपले तांदूळ. तोपर्यंत इथे पहा आपण काय करायचं. तर कढई ठेवलेली आहे. कढई छान तापल्यानंतर मी साजूक तूप 1-1.5 चमचा साजूक तूप टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे पहा, 1-1.5 चमचा साजूक तूप टाकलं. त्याच्यात टाकायची खसखस. 1 चमचाभर खसखस टाकायची आपल्याला ह्या साजूक तुपामध्ये. पहा, हे पहा, 1 चमचाभर खसखस होती ती. हा खूप मोठा चमचा आहे म्हणून मला अर्धाच वाटते, पण 1 चमचाभर आहे खसखस. 1 चमचाभर खसखस झाले. खसखस तुपात छान भाजून घ्यायची. पहिली गोष्ट, तुपात खसखस भाजल्यानंतर खसखशीची चव एवढी अप्रतिम येते ना, मोदकामध्ये विचारू नका तुम्ही. तर पहा, आता तुम्ही खसखस मी भाजून घेतली का लगेच आपल्याला. तर भाजलेलीच आहे खसखस. गूळ 1 वाटीभर घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. हा गोड गूळ आहे, गावरान गूळ म्हणतात ना, तो आहे. तर हा गूळ टाकला का लगेच थोडासा वितळला ना गूळ. तर माझ्याकडे 2 नारळ होते. 2 नारळ टाकलेले, किसले. त्यातला 1.5 नारळ मी किसला म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे हा. तर हे मागचं साल काढून टाकलेलं आहे. थोडं निघन तेवढं काढून टाकलेलं आहे, पूर्ण नाही निघालं एवढं, पण ते काढून टाकून मिक्सरला लावून ते मिक्सरमध्ये फिरवून असा किस बनवलेला आहे त्याचा. हा किस मी दीड म्हणजे नारळ होता माझा त्याच्याकडे. तर हे बा, 1 वाटी गुळाला 1.5 नारळ भरपूर होतं. तर आता हे छान असं याचं सारण बनवून घ्यायचं आपल्याला. तर मी ह्याच्यात सारणाला खसखस तर टाकलेली आहे, पण मी विलायची नाही घालणार याच्यामध्ये. तर पुढे बघा काय घालणार आहे त्याच्यामध्ये. विलायची तर नाही घालणार, मग काय घालणार आहे मी, पहा आता तुम्ही. तर पहा तुम्ही, अगदी मस्त सारण एकदम छान होणार आहे. तुम्ही नक्कीच पहा. छान हलवायचं. गुठळ्या राहिल्या असल्या तर गुळाच्या पण वितळून घालवायच्या सर्व त्या, आणि कोरडं करायचं सर्व सारण. असं ओलसर नाही राहिलं पाहिजे आपलं सारण. तर ते कोरडं करून घेते मी. मग मस्त हलवत राहील चांगलं. मला 2-3 मिनटं लागलेले आहे हे सारण बनवायला. गॅस माझा मीडियम आहे, फास्ट गॅस नाही जास्त. हे बघा, छान असं हलवत राहायचं. 2-3 मिनटं लागले पूर्ण सारण व्हायला आपल्याला. सारण कच्चं नाही ठेवायचं, नाही तर कचकच लागणार, ते चव येणार नाही आपल्या मोदकाला. तर मैत्रिणींनो, नवीन काहीतरी वेगळं पहा बरं. मी पीठ वापरणार नाही, पण तांदूळ तर भिजत घातलेत पहा आता. मग त्याच्यापासून काय बनणार आहे पहा पुढे, कशी मी मोदक बनवणार आहे ते पण पाहायचं आहे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ. आणि आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण लिहून पाठवा. मोदक तर असे होणारे, तोंडात टाकताच विरघळणारे आणि मऊ लुसलुशीत मोदक होणारे. सकाळी केले तर संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीतच राहणार. अशा पद्धतीने मोदक दाखवणार आहे तुम्हाला. हे जायफळ घालणार आहे पहा आता. गुळाचा पदार्थ आहे ना, विलायची नाही घालायची त्याच्यात, जायफळच घालायचं. जायफळाने खूप स्वाद येतो गुळाचा पदार्थ असल्यामुळं. आता कोरडं होत आलेलं आहे ना, मी जायफळ घालणार आहे पहा. जायफळ पण चांगलं अर्ध तरी घालणार आहे, जास्त घालणार आहे. छान सुगंध सुटला पाहिजे जायफळचा, म्हणून मी जायफळच घालायचं त्याच्यामध्ये. खूप छान सुगंध येतो त्या जायफळनी. भरपूर बघा जायफळ घातलेलं आहे मी.
पहा किती जायफळ घातलेले, अर्ध्याच्या वर जायफळ किसलेलं आहे मी. मस्त सुगंध सुटलेला आहे. आता भारी वाटते एकदम सारण. आणि हे आता कोरडं झालेलं आहे आपलं सारण. जास्त पण करपायचं नाही किंवा काळं करायचं नाही. बघा कोरडं झाले, मध्ये जरा पण ओलावा राहिला नाही. काळं पण करायचं नाही, नाही तर काळं काळं दिसतं. आपण फोडून बघितलं ना तर मोदक काळा वाटतो आतमध्ये सारण. म्हणून जास्त काळं पण करायचं नाही आणि जास्त करपवून पण टाकायचं नाही, पाणी पण ठेवायचं नाही त्याच्यात. अशा पद्धतीने करायचं. आता हे बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे. मी थंड करायला ठेवते बाजूला आणि पुढची तयारी करते आता. हे पहा, हे तांदूळ आणि आपलं साबुदाणे मी भिजत घातले होते ना, ते संपूर्ण ते तांदूळ आणि ते साबुदाणे हे वाटून घेणार आहे मी सर्व. 1 तासभर भिजत घातलं होतं मी. 1 वाटी तांदूळ आहे आणि 1 चमचाभरच आहे, पण भरपूर दिसतात बघा ते साबुदाणे, तर की फुललेत ना ते भरपूर. 1च चमचाभर साबुदाणे घातलेले आहेत. आणि हे पाणी टाकून वाटून घ्यायचे आपल्याला. बारीक वाटायचं, एकदम बारीक वाटायचं बघा. एकदम माहीम वाटलेले, काहीच नाही त्याच्यात. आता हे बाजूला ठेवते आणि 1 ग्लास भरून पाणी ओतते कढईमध्ये. आणखी थोडं म्हटलं लागण होते मला तरी वाटतं. आणि साजूक तूप टाकलेलं आहे. पाण्याला उकळी आली पाहिजे छान. 1 चमचा साजूक तूप आणि चवीप्रमाणे मीठ, आपल्याला किती क्वांटिटी आहे त्याच्यामुळं. आता ह्याला पाणी मला अजून लागणार आहे असं वाटतंय, कमी वाटते पाणी. तर बघूया, तर अजून घालते मी पाणी जरासं. छान उकळी आल्यानंतर पुढचं प्रोसेस करायची आपल्याला, लगेच नाही करायचं. हे बघा थोडंसं पाणी घालते. आता घातलेलं आहे थोडं पाणी. मीठ आणि साजूक तूप टाकलेलं आहे. आता ह्याच्यात उकळी आली होती त्याला, पण आता हा ह्याच्यात मी पीठ ओतणार आहे. ते दळलेलं आहे ना, ते संपूर्ण ओतून देणार आहे त्याच्यामध्ये. हे पहा, संपूर्ण ओतून दिलेलं आहे. पार धुवून घेते ते आता आणखीन. हे लगेच फिरवायचं, असं मस्त फिरवायचं ते एकदम छान. म्हणजे बा हां, नको आपल्याला कोणाकडे असतं तांदळाचं पीठ किंवा नसतं, कुठून जाणं लगेच चक्कीतून आणायला, तर तुम्ही अशा पद्धतीने पण मोदक करू शकता. तांदूळ भिजत घालून 1 तास, 1.5 तास किंवा 2 तास ठेवा, 3 तास ठेवा भिजत, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग असं दळायचं मिक्सरमध्ये. आणि मग पहा मी हे पद्धत करते ती. म्हणजे पीठ नसलं तरी चालेल ना आपल्याकडं. हे बघा त्या गुठळ्या व्हायला लागल्या आहेत. गुठळ्या होऊन द्यायच्या नाही त्याच्या. छान असं, हे बघ काय कचरा होता त्याच्यात पडलेला, हलवत राहायचं सारखं. एक गुठळी नाही, लोण्यासारखं पीठ झालं पाहिजे. हे छान दिसते ना, पांढरं शुभ्र एकदम पीठ. सारखं हलवत राहायचं, मात्र थांबवायचं नाही, खाली करपून द्यायचं नाही. शिजवून घ्यायचं पीठ आपल्याला पूर्ण. गोळा बांधला पाहिजे मस्त असा. आपल्याला त्याच्यात तो मळून घ्यायचा नंतर. आता ह्याला मी झाकण ठेवणार आहे. ह्याला होऊन द्यायचे 5-1 मिनटं तरी झाकण ठेवायचं, बारीक गॅस करून. एकदम बारीक गॅस करायचा, मंद गॅस, आणि झाकण ठेवायचं. हे पहा, तर झाकण मी उघडलेलं आहे. हे बघ कोरडं पीठ झाली बार एकदम, हाताला लागत नाही किंवा काहीच नाही. तर हे जरा काढून घेते, उलटं पालटं करते. हे बघा छान झालेलं आहे पीठ. आता हे काढून घेते मी खाली आणि ताटात मळणार आहे. गरमच आहे, आता गोळी बनते का पाहूया आधी. हे बघा
मस्त गोळी बनली बळती त्याची. म्हणल्यावर हे आपलं झालेलं आहे. अशा पद्धतीने समजायचं. असं जर झाला गोळा बनलेला एकदम हाताला चिटकत नाही किंवा काहीच नाही तर झालं समजायचं आणि खाली उतरायचं. थंड करून घ्यायचं जरासं थोडंसं आणि लगेच आपण ताटात मळायला घ्यायचं. पीठ बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तरी पण अजून गरम आहे पीठ. त्याला जरा पसरून सगळीकडून ताटाच्या भोवतानी मी हे करते. सगळीकडे पसरायला लागणार. थोडंसं गरम आहे अजून. हे पहा जरा मळून घेतलेलं आहे मी थोडंसं. त्याच्यामुळं असं सगळीकडून आणि आता गोळा करायचा असं छान. थोडंसं तुमच्याकडे जर पीठ असलं तर घ्या किंवा नसलं तर मग तुम्ही थोडंसं हात तुमचं तुपात घाला. मी आता जरा होतं पीठ माझ्याकडं म्हणून मी त्याला लावलेलं आहे. तर ते हात मी लावले हात बुडवला आहे पिठात आणि ते केलेलं आहे. जर समजा नसलं पीठ तुमच्याकडं तर तुम्ही तेलाचा हात घ्या किंवा साजूक तूप असलं तर साजूक तूप लावा हाताला आणि त्याची बनवा. मग चिटकणार नाही तुमचं. हे बघा तुम्हाला किती 11 करायचं तर 11 कळ्या पाडायच्या किंवा 7 पाडायच्या किंवा 5 पाडायच्या. किती पण पाडू शकता. ह्याच्या कळ्या पडू शकतात किती पण. आणि मस्त पीठ झालेलं आहे एकदम छान. हे पहा अशा पाडून घेते दाखवते तुम्हाला. मी 2 बनवून घेतले 2-3 ते दाखवते तुम्हाला. नंतर मग अगदी सोप्या पद्धतीत ते बघा पातळ करायचे. पाळी पातळ केली का छान लागतात मोदक. चविष्ट लागतात खूप. बघा नसलं तुमच्याकडं कधी पीठ समजा तांदळाचं तर अशा पद्धतीने पण मोदक करू शकता तुम्ही. घाईच्या कामात पूर्वतयारी बिलकुल नाही. आपल्याला पीठच नाही झाला काय करायचं तर तांदूळ घ्या. कुठलेही तांदूळ भिजत घाला. थोडेसे साबुदाणे टाका त्याच्यामध्ये आणि वाटून घ्या मिक्सरला आणि पीठ हाटून घ्या का लगेच होतात मोदक तयार. मस्त मोदक होतात मऊ लुसलुशीत. तुमच्यावर आकारावर तुम्हाला कशा पद्धतीने आकार द्यायला येतो त्या. नाही असे आले तर तुम्ही साच्यामध्ये करू शकता. साच्यामध्ये तर काहीच नाही होत लगेच होतात साच्यामध्ये. हे बघा अशा पद्धतीने माझ्या आकार आहे तुम्हाला तो दाखवलेला आहे. तुम्हाला जसे येईन तसे दाखवा. ह्याच्यावर वरती मी केसर लावणार आहे पण नंतर ह्याच्यावर ठेवल्यावर एक दाणा केसरचा ठेवणार आहे. म्हणजे छान रंग येईल. तर नंतर मी ठेवते वरती ठेवल्यानंतर गरम झालं का मग ठेवायची. मग छान लगेच त्याला चिटकून जातं. असं बरोबर चिटकत नाहीत तर मग ते आपल्या हाताला चिटकतात. ते केसर एक दाणा सोडायचा जास्त नाही तर मी सोडीन नंतर. तर हे बा आता मी वरती ठेवलेलं आहे पाणी गरम व्हायला आणि ह्याच्यात लगेच ठेवून द्यायचं. हे पहा अशा पद्धतीने मी बनवले आहेत मोदक. मैत्रिणींनो माझे मोदक आवडले का तुम्हाला नक्कीच सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब. आता माझे हे मोदक झालेले आहेत. मी काढलेले आहेत मोदक बाहेर आणि हे बघा अशा पद्धतीने मोदक तयार झालेले आहेत माझे. मी काढले त्याला केसर पण लावली होती मी नंतर. तर हे पहा असे मोदक होतात आणि छान दिसतात. मऊ लुसलुशीत होतात. खूप छान लागतात. ते चवीला पण एवढे लागतात. जायफळ घातल्यामुळे आणखीनच चव येणार. त्याला सुगंध छान सुटणार आहे. तर नक्कीच तुम्ही बनवून पहा या पद्धतीने. हे बघा आता लुसलुशीत आहेत आणि बघा सारण बघा किती भरलेलं गच्च. वरून साजूक तूप टाका त्याच्यावर नाहीतर मग असे खाल्ले तरी चालेल. तोंडात टाकताच गायब होणार असे चविष्ट मोदक बनलेले आहेत. तर नक्कीच मला येतं त्या पद्धतीने केलेले आहे. तुमच्याकडे तुम्हाला येतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. साच्यात बी करू शकता किंवा असं बी येत असेल तर असं पण करू शकता. तर कसे वाटले माझे मोदक. आता 11 मोदकाचा नैवेद्य मी भरलेला आहे आणि आता याच्यावर मी साजूक तूप टाकते पहा. आणि हा नैवेद्य मी गणपतीला ठेवणार आहे. पहा बरं किती सुंदर मोदक झालेले आहेत. एकदम ट्रान्सपोर्ट झालेले आहेत. एवढे पातळ मी पाळी केलेली आहे त्याची आणि छान पाळी झालेली आहे. आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि बनवा ह्यावेळेस गणपतीत. तुम्हाला खायला पण बनवू शकता. ज्याच्याकडे गणपती नाही त्यांनी खायला पण बनवू शकता.